पहिला संघ क्वालिफाय झाला होता बारोंडा 11, दुसरा संघ क्वालिफाय झाला दत्तगुरू नवापूर आणि आता तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण आहोत सी ग्रुप आणि त्याच्यामध्ये पहिली मॅच धर्मा 11 नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग बॅटिंग करत असताना हितांश क्रियांश 11 हा संघ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅपमधून पाठवला जातोय परंतु चांगली फिल्डिंग खूप चांगलं क्षेत्ररक्षण राज पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि दोन्ही वेल एक्सपिरियन्स प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्याकडून चांगल्या खेळायची अपेक्षा जरूर आहे. आता तो चांगला खेळ काय हितांश क्रियांसाठी करतील का बघावं लागणार आहे. चांगली बॅटिंग ऑर्डर असणारी टीम हितांश क्रियांश ज्याच्यामध्ये सलामीवीर हितेश आणि सँडी मिडल ऑर्डरमध्ये अभिनवसारखा खेळाडू आहे. सोनू मोनू हे 2 खेळाडू आहेत म्हटल्यानंतर पूर्णपणे जे 5-6 बॅट्समन आहेत ते पूर्णपणे पॅक रॉल्सन महेश नायर काय जबरदस्त चेंडू अडवलाय डाईव्ह लगावली जोरदार एस्केप आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकलत असताना क्लिअर 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हा चेंडू सीमारेखाबाहेर जाणं स्वाभाविक होतं सगळ्यांनी तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं होतं पण चेंडू अडलाय 3च धावा धावपलीकडे 4 चेंडूचा खेळ शेवटचा आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजचं षटक किफायतमंद राहिलं चांगलं कॅल्क्युलेशनने भरलेलं होतं. हितेशने आडव्या बॅटने चेंडूला जरूर मारलं परंतु दत्ता पाताडे यांच्या हातामध्ये चेंडू आला तो नाही गॅदर करू शकलेत पण थंडी उडाली असणार आहे यामध्ये शंका नाही आहे. थंडी वाढली आहे चेंडू आडला ही मोठी गोष्ट. शेवटचा अंतिम चेंडू आलोक तिवारी चर्चा करण्यासाठी राज बरोबर आल्यात. आता लास्ट बॉल या षटकामधील बघूयात. यावेळेला एज कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज बाद. आशिषाने कोणती चुकी केलेली सॉरी एका क्षणाला वाटलं मीच म्हटलो की काय आउट पण फलंदाज बाद आहे आणि सँडी मैदानाबाहेर चाललाय. फलंदाज बाद झालेत सँडी मैदानाबाहेर गेलेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सिद्धार्थ राय मोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठी काढा बॅटची घेतली होती सँडीने ऍक्सेप्ट करत असताना स्वतः बाहेर जात असताना दिसले आणि त्यानंतर विकेट आणि विकेट गेल्यानंतर आता नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अतुल आलाय. अतुल म्हटलं की आम्हाला 111 आठवते उल्लेश आठवतो मग ती संपूर्ण टीम खूप चांगला खेळ त्यांच्याद्वारा सुद्धा बघायला मिळायचा. आडव्या बॅटने खेळल्यात पहिल्याच चेंडूवरती आणि सरळ चेंडू गेला सीमारेखा पार. फलंदाज हितेश बात आहे की नाही पाहिलं साईल आमच्या दोन्ही पंच चर्चा करतायत. येस तिसऱ्या पंचानं रेफर केलंय चर्चेनंतर तिसरे पंच आता बघणार आहेत. डिफिकल्ट सिच्युएशन आहे बघ कशा पद्धतीने चेंडू हाताळला. अतुलने पहिल्या चेंडूला किती फ्लाईट होती चेंडू कुठे आला होता आणि त्यानंतर कोणती हाईट जज केली जाणार. येस इट्स अ नो बॉल. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. चेंडू यावेळेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. नो बॉलला बॅक केलं अतुलने पण हितेश यांच्या मनामध्ये काय चालू आहे. हितेश प्रत्येक चेंडू सीमारेखा पार पाठवण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला पुन्हा एकदा चूक. सीमारेखा पार जाता जाता चेंडू राहिला एक धाव कंप्लीट.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, चेंडू सिंगलसाठी निघून चालला 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हे आमचं डगआउट, त्या डगआउटमध्ये बसले सगळे खेळाडू. आमचे कॅमेरामॅन या सर्व चित्रांना कॅप्चर करतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय, सिंगल धाव येते. हितेशने आतापर्यंत खेळलेले फटके सगळे ऑन साईडला टार्गेट करणार आहेत, म्हणजेच काही प्रमाणात पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. दुसरं षटक 8 वरती 1. सिद्धार्थ राय मोनू एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, सिंगलसाठी 9 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता. ओ यावेळेचा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट सुद्धा. No+1. गेलेल्या मोमेंटमला परत आणण्यासाठी हा No+1 मदत करू शकतो, कारण 11 धावा आता धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू अतुलचा. अतुल समोर मोनू. मागील काही मॅचेस बघाल 2 मॅच 30+ झाल्यात, पण त्या अगोदरच्या 2-3 मॅच जर बघाल तर त्या 20, 24, 25 अशाच झाल्या होत्या. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या मैदानावरती खेळत असताना तुमच्याकडे ॲक्युरेट प्लॅन नसेल तर तुम्हाला धावा बनवणं सोपं नाही आहे. तुमच्याकडे प्रॉपर कॉलिंग आणि कॉम्बिनेशन दोघांचं नसेल, कॉर्डिनेशन तुम्हाला नाही साधता येत असेल तर इथे धावा बनवणं डिफिकल्ट आहे, आणि त्या धावा बनवण्यासाठी तुम्हाला मोठमोठे प्लॅन आखावे लागतील. अतुलचा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. चेंडू गॅपमधून रनआउटची संधी. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागेल हितेशला. अखेरकार हितेशच्या खेळीचा अंत. गॉन. तुझे पालखीला मानाने काढाला मला, चंदर तुझे पालखीला मानाने काढाला मला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज शिवम राय सोनू मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉलिंग मार्कवरती आशिष बॉलिंग मार्कवरती येत असताना त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण 11 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक 4 धावांचं खूप चांगलं हाताळलं होतं राजने. अतुलने 7 धावा घरचे केल्या. जरी नो बॉल आले असले तरीसुद्धा त्याने स्वतःला बॅक केलं, कोणताही मोठा फटका येऊ नाही दिला. पहिली इनिंग चालू आहे. नो बॉल. पहिला चेंडूवरती मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण कोणतेही जास्त हानी होऊ दिली नाही. त्याच्यावरती प्लस जर केलं असतं तर एक धाव ॲड झाली असती. 2 बंधू मैदानात आहेत, सोनू मोनू, शिवम सिद्धार्थ. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मोनूने गलती केली, चुकी केली, आणि त्यामुळे चेंडू रिबाउंड होऊन आलोकच्या हातामध्ये गेला. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. क्लिअरली चौकार इथं मिळाला असता, कारण रितेश राणे वागतील त्याच्या अगोदर चेंडू फरार झाला असता. इतका वेगाने आला होता. डाऊन दी ग्राउंड होता, बिलकुल स्ट्रेट होता, पण फक्त एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. मनोरपाडा प्रीमियर लीग 6वं पर्व, अनेक देणगीदार, आणि सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा त्या पुरस्कर्त्यांची रेलचेल, त्या पुरस्कर्त्यांनी केलेलं सहकारी योगदान खूप मोठं आहे. त्यांचं नामोल्लेखन सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. डाऊन द ग्राउंड रितेश राणे तिथे काय होणे आणि कोण काय म्हणे. चेंडूला अडवत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगलं बॅक, आणि फक्त एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या आक्रमणने त्या आक्रमणाला रोखण्याचं कार्य हे या फिल्डर्सने केलंय. बघा कशा पद्धतीने रितेश राणेने चेंडूला अडवलं. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सरळ हातामध्ये चेंडू गेलाय. फक्त एकच धाव धावफलकामध्ये ॲड होताना दिसते. या स्पर्धेसाठी सर्वात मोठी देणगी म्हणजेच आईजी उद्यानी कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली. रोख रक्कम 50,000 रुपये. त्यानंतर बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. एक धाव तोपर्यंत येते. आशिषने सुद्धा स्वतःला बॅक केलं, सेल्फ मोटिवेट केलं, आणि त्यानंतर 17 धावफलक आत्तापर्यंत दिसू लागले. शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी आहे. त्यानंतर मंगेजी पाटील साहेब त्यांच्याकडून 35,000 रुपयाचं बक्षीस
35,000ची देणगी. कुमार गावड यांच्याकडून 15,000 रुपये. पंकजी पाटील 15,000. महेश सुदाम पाटील ओ यावे लाऊड अपील. आलोकच्या हातामध्ये चेंडू आणि चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जात असताना पंच तटस्थ आहेत. ये सॉफ्ट सिग्नल. काय बघायचं आहे? कॅच बॅटला लागलेला की बॅटला ब्रश झाला, खाली टप्पा आहे की नाही बघायचं. ओके, लेट्स सी, लेट्स चेक. बघितलं जाईल. आमची टेक्निकल टीम कशा पद्धतीने हा चेंडू बॅटला स्पर्श झाला होता, त्यानंतर टप्पा कधी पडलाय, काय टप्पा पडायच्या अगोदर बॅट आली होती का, टप्पा पडल्यानंतर बॅट आली का. अंपायर्स आहेत तिकडे मागे. थँक्यू थँक्यू डीजे. आशिष पाटील नवीन बॉलर, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज तयार. आशिष समोर आता शिवम राय. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला अतुलने आणि एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धाव येते आणि सिंगल धावाने धावफलक आता जाऊन पोचतं 18 वरती. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आपण येताना बघितला. अभिनव मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभिनव आला आणि अभिनवने आल्या आल्या एक वाईट काढलाय. अंडर बॉक्समध्ये या गोष्टीला काढणं म्हटलं जातं. वाईट आला, अतिरिक्त धाव आली एक्स्ट्राच्या रूपाने. आशिषवरती दडपण आहे, अभिनववरती दडपण आहे. अभिनवला धावा बनवायच्या आहेत. ओ यावेळचा बॉल नो बॉल. डायरेक्टली बॉल खेळपट्टीच्या बाहेर गेला, त्यामुळे नो बॉलच्या रूपाने अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राच्या रूपाने रन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी केली गेली, रनआउटची संधी, पण तितका वेगाने थ्रो नाही केला आलोक तिवारीने आणि त्यामुळे एक धाव सहज अभिनवने धावून कंप्लीट केली. अभिनव म्हटलं की VPLची त्याची बॅटिंग आठवते. 33 धावांची का 37 धावांची ती इनिंग होती आणि तिथून जयदुर्गे शिलेंचा संघ विजय उतार पाहायला मिळतो. ओ यावेळेला गॅप मधून रॉल्सन आणि राणेच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, चौकार. थँक्यू तिथे. शानदार बॅटिंग. दोघांच्या मधून चेंडू गेला, दोघांनी प्रयत्न नाही केले. तू करणार की मी करणार या मनस्थितीमध्ये दोघे राहिले आणि चेंडू सीमारेखा पार गेला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी सुद्धा झाली. रनआउटची अपील, पण कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे.
फलंदाज बाद. बघा एक गोष्ट क्लिअर आहे. थँक्यू डिजिट गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं एक गोष्ट क्लिअर आहे की चुकीचा निर्णय जाण्यापेक्षा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण टेक्नॉलॉजीचा रेफरन्स घेऊन योग्य ते निर्णय देऊयात आणि त्यामुळे हा रन आउट चरपणे विकेट इथं आला. नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये येतोय. मनीषाला अभिनववरती सगळ्यांच्या नजर आहेत. आशिष पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार अभिनवसाठी. बघूयात कशा प्रकारे. ओ यावेळचा चेंडू, यावेळचा चेंडू वाईड बॉल. रिव्ह्यू कोणाचा? फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. पाहूयात काय हा चेंडू पायाला लागलाय का? हो हो, क्लोज, बिलकुल क्लोज. दाखवलं जाईल. वेट वेट. सगळ्यांच्या नजरा त्या स्क्रीनवरती आहेत. म्हणजे स्क्रीनसाठी केलेला खर्च जो आहे तो पैसा वसूल आहे. आदरणीय विनयजी दिवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल विनयजी दिवार आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. गंभीर पाटील कुठे असतील आपण यायचंय. गंभीर पाटील आपण कुठे असाल? इट्स अ डॉट बॉल. क्लिअरली बॉल पायाला लागून ब्रश होऊन मागे गेलाय. हे जास्त झूम आउट केल्यानंतर आणि दोन्ही अँगलने चेक केल्यानंतर निदर्शनास आले आणि त्यामुळे पंचांचा निर्णय हा फायनली डॉट बॉल असा आलाय. बघा 2-3 गोष्टी असतात. ओ यावेळेला खराब शॉट सिलेक्शन. चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अभिनव नाईक बाद. धाबा धावलकावरती 25-26 धाबांचं लक्ष ठेवलं गेलं. यानंतर होणारी मॅच. चला टॉस साठी या. कंगारू मुक्कामपाडा, कंगारू मुक्कामपाडा विपक्ष JSR 11. JSR आणि कंगारू मुक्कामपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी यायचंय.
नाणेफेकी केली जाणार आहे. चला चला मैदानात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. थँक्यू तेली. 2 फलंदाज आलेले आहेत, बॉल घेतलेला आहे. चला आलोक बॉल द्या लवकर. कितीचं टार्गेट आहे? 26. 26 धावा. 2 करणं तर आलेले आहेत का? आदरणीय प्रसन्न पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार, एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला सागर. खूप दिवसानंतर बाकीच्या सर्वांनी बाजूला या. सागर कॉल करतील. MPL असा कॉल आणि MPL आलाय. थँक्यू साहेब, आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू. सागर, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? बॅटिंग. खूप दिवसानंतर कंगारू मैदानात उतरली आहे आणि उतरल्यानंतर कशा प्रकारची तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही एन्जॉय करू. विल गिव्ह आवर बेस्ट. मनेलवाड्यात आलेल्या आहेत. मनेलवाडा प्रीमियर लीगचं यावर्षीचं आयोजन कसं वाटतंय? तसं तर मला तर 25 वर्ष झाले मी खेळतो आणि दरवर्षी आयोजन खूपच सुंदर असतात. ट्रॉफीज, ग्राउंड, आणि म्हणजे इथे पहिला चिखल वगैरे होता, तेव्हा बिल्डिंग्स पण नव्हते व्यवस्थित. तेव्हापासून आम्ही खेळतात आणि खूप चांगली टुर्नामेंट दरवर्षी होते. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. सौरभ, JSR नए इस साल में इस एसोसिएशन में खेलने के लिए तैयार हुई और उसके बाद आप प्लेयर से यहाँ पर आए और JSR ये बड़ा टूर्नामेंट दूसरी बार खेल रहा है, तो कैसा फील कर रहे हैं और किस तरह का खेल हमें देखने को मिलेगा? देखिए, टीम तो है पुरानी ही, जैसे कि आपको पता है युवा स्टार थी, तो वही टीम है. और बाकी जो परफॉर्मेंस की बात करेंगे, एफर्ट हमारा 100% रहने वाला है. बाकी आपको जो भी रहेगा ग्राउंड पे दिख जाएगा. कैसा लगा यहाँ पर आकर के, क्योंकि ये प्रतियोगिता इसके पहले भी आप खेल चुके हो, इस साल का ये टूर्नामेंट कैसा लग रहा है? बहुत बहुत अच्छा है. इनका जो ये ऑर्गेनाइजेशन है बहुत अच्छा है. ठीक है, काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज. बाकी चीज़ें आप तो देख ही रहे, ईयर ऑन ईयर काफ़ी इम्प्रूवमेंट है और बहुत अच्छा है सारा ऑर्गेनाइजेशन. थँक्यू सो मच. ढेर सारी शुभकामना आपको भी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कंगारू मुक्कामपाडा या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी JSR 11 या संघाला आमंत्रित केलंय. मोठी मॅच या मॅच नंतर सुद्धा आहे, जी C ग्रुपमधील दुसरी मॅच आहे. सो चालू असलेली मॅच सुद्धा रफ अँड टफ आहे, ती बघायला विसरू नका. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या ठिकाणी पहिलं षटक संपलं आणि फक्त 5 धावा धावपलकावरती बघायला मिळाला. रितेश राणे आणि आलोक तिवारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रितेश राणे 5 चेंडू 5 चौकार, कोण विसरणार? लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. ब्रिजेश, त्याच्या हातामध्ये चेंडू, समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. चेंडू अडवल्यानंतर हितेशने इतका प्रेमळ थ्रो दिला. सॉरी,
कंगारू एकदा कन्फर्म करा, मला वाटलं बॉलिंग आहे. सागर बॅट ना, थँक्यू. बॅटिंग आहे कंगारूची, माफ करा. आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं JSRला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला आहे आणि अडवत असताना अभिनवने एकच धाव तिथं खर्ची होताना पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 8 धावा, म्हणजेच काय तर जी इक्वेशन आहे, ज्या सरासरीने धावा बनवायच्या त्या सरासरीने बनवू दिलेल्या नाही आहेत. सुरुवातीच्या 2 षटकांची कहाणी आहे. ब्रिजेश आतापर्यंत चांगली कंट्रोलने भरली गोलंदाजी करतात. पहिल्या वाईडला त्याने डॉटने बॅक केलं, त्यानंतर 2 चेंडूवरती एक सिंगल आणली. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळल्यात, चेंडू डगआउटच्या दिशेने चाललाय, सिंगल येते, एका धावाने धावफलक पुढे जाईल. 2 फलंदाज मैदानात चर्चा करतायत, रितेश राणे आणि आलोक. हार्ड हिटर बॅटिंग करणं ही या दोघांची खासियत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप 2, सँडीने चेंडूला अडवला, रनआउटची संधी, चेंडू वरून निघून गेलाय. 1 की 2, 1+1 की 1. वेट अरे वेट, मी नाही निर्णय देणार आहे, आय जस्ट सेड. अंपायर नो इश्यू, काय हरकत नाही. फक्त 1 ना, फक्त सिंगल. तो रिटर्न आलाय, रन नव्हता झाला. बघूया कशा पद्धतीने हा फटका खेळले होते, काय झालं होतं. येस, रितेश राणेने युटर्न घेतला होता आणि त्यामुळे इथे फक्त 1च धाव. बघा एका टर्नला किती व्हॅल्यू आहे. जर टर्न नसता झाला तर 2 भेटल्या असत्या, पण स्वतःची विकेट राखण्याच्या नादामध्ये जी रिव्हर्स रन होती त्याच्यामध्ये 1 धाव त्यांनी गमावली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाली, पुन्हा एकदा रनआउटची संधी मिस. चांगलं षटक राहिले. या षटकामध्ये अनेक चढा उतार आपण बघितले. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती टीम धर्मा 11. बघा चित्रामध्ये बघितल्यानंतर जी टीम मीटिंग घेतली जाते, ज्या क्रॉस अँगलने म्हणजे वाईड अँगलने ज्या वेळेला हे चित्र टिपलं गेलं त्यावेळेला असं वाटत होतं अंपायर सुद्धा या स्ट्रॅटेजीचा भाग आहेत की काय, कारण ते मध्ये वाटत होते. आता स्ट्रेट कॅमेराने बघितल्यानंतर बाजूला दिसलेत. बारा चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 12-15, 3चा फासला. गोलंदाजी मार्कवरती मनीष. ही यंगस्टर आहेत जे यावर्षी हितांश क्रियांशमधून आपल्याला इंट्रोड्यूस होताना पाहायला मिळतात. मनीषच्या समोर आता रितेश राणे. धर्मा 11साठी सर्वात मोठी गोष्ट काय तर त्यांच्या विकेट गेलेल्या नाही आहेत. हो, नो बॉल आणि चेंडू मागे. नो +1. इस बार तो प्लस जरूर मिलेगा, ये बोनस मिला है. आता 13 धावांची गरज. 12 मध्ये 13. मॅच पूर्णपणे वरचढ आता होताना दिसते. हितांश क्रियांशी पूर्णपणे टीम, त्यांचा जो संच, त्यांचा तो संघ आणि त्याच्याकडून अशा प्रकारच्या परफॉर्मन्सची अपेक्षा इन टर्म्स ऑफ बॉलिंग कोणी केलेली नव्हती ज्या पद्धतीची आता बॉलिंग होती आहे. मनीष पहिला चेंडू स्क्वेअर मारा, +1 केला आलोकने नवे रितेशने आणि यावेळेचा चेंडू लक्ष्मणच्यावर वाईड. अतिरिक्त धाव येते. सिंगल धाव येताना दिसते. संदीप किणी सँडी. सिंगल धाव आली आणि सिंगल धावाने 14 धावा आता धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 12 चेंडूंचा खेळणं शिल्लक. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. समजदारीनं भरलेलं क्रिकेट, ते आक्रमक क्रिकेट कुठे ना कुठेतरी लपलंय जे आज दिवसभरामध्ये बघायला मिळालं नाही. सुरुवातीच्या ग्रुपमध्ये पहिली मॅच वगळता त्यानंतरच्या मॅचेस थोड्याशा तोडफोडवाल्या बघायला मिळाल्या, पण त्यानंतर दुसऱ्या ग्रुपला सुरुवात झाली. बी ग्रुपमध्ये चिरशांतता सगळ्यांच्या बॅटिंगमध्ये बघायला मिळाली. डाऊन द ग्राउंड फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग. ही फक्त फिल्डिंग नाही आहे, मला वाटतं इथून मॅचमध्ये परत येण्यासाठी झालेली सुरुवात मानली जाऊ शकते. डॉट बॉल आलाय. 15 वरती धावफलक 15. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. लास्ट 4 बॉल रिमेनिंग.
10 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. रन बॉलच्या भरून आता ओ आणि तो एकचा फासला. इथे काय घडलंय, जस्टीवरती चेंडू, फलंदाज बाद, रितेश राणे डिपार्ट्स, गॉन. थँक्यू लिफ्ट केलं तर चेंडूला जाऊ दिलं तर, पण त्याला कुठं माहित होतं की मनीष लेग ब्रेक करतायत. आणि त्या चेंडूवरती बघा कशी बेल्स डिस्क्लोज झाली. रितेशने सुद्धा विचार नव्हता केला की इतका आतमध्ये येईल आणि इतका आल्यानंतर घात होईल. हा घात झाला, विकेट आली आणि विकेट येत असताना सुद्धा चेहऱ्यावरती स्माईल. अतुल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातो, सिंगल धाव येताना दिसते. एक धाव आली आणि एका धावेने धावफलक पुढं जाईल. जितका संयम तुम्ही बाळगाल त्या संयमाबरोबरच कॉम्पिटिशनमध्ये त्या संयमाला शस्त्र किंवा अस्त्र बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेची. जर नाही बनवता आले तर मात्र त्या संयमाचा काही फायदा होत नसतो. आणि म्हणूनच मनीष याचे येणारे 2 चेंडू, येस लास्ट 2 बॉल रिमेनिंग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पुन्हा एकदा आलोकने खेळले, सिंगल धाव येताना दिसते. बॉलिंग ऑर्डरचा जर विचार कराल तर यानंतरचा बॉलर कोण आहे, कारण 2 बॉलर झाले, तिसरा बॉलर बॉलिंग करतोय. मनीषच्या हातामध्ये चेंडू आहे म्हटल्यानंतर बाय डिफॉल्ट काय संदीप किणी यांच्याकडे षटक जाईल का. जर का संदीप किणी यांच्याकडे गेले तर वेल एक्सपिरियन्स बॉलर तुम्हाला 1 ते 2 धावा भरती असताना काय मारू देईल का, अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. अतुल या शेवटच्या चेंडूवरती काय करतोय बघूयात. हो, एका धावेसाठी चेंडूला खेळलं, चांगली फिल्डिंग मनीषची. फॉलो थ्रीमध्ये एकच धाव, एका धाव्याने षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती टीम धर्मा 11. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो मिस्टर संदीप किणी, सँडी. बाहेर चालतो. मेसेज ऑलरेडी कॅप्टन ग्रुपवरती आलेला आहे, आपण सगळ्यांनी त्या बाबी वाचून घ्या. सगळ्या खेळाडूंसाठी विनंती पुन्हा एकदा या लाईव्हच्या द्वारे सांगतोय की सर्व नियम हे कॅप्टन ग्रुप 25-26 मध्ये टाकलेले आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पहिल्या चेंडूवरती अतुलचा तो अटेम्प्ट. पंचांकडे अपील, मृदुंग तांडेल वेगाने गेलेत पंचांजवळ. निर्णय काय येतोय बघूया. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, पाहिलं जाणार आहे खेळाडू पोचलाय की नाही. बघा एक कन्फ्युजन आहे, ती पुन्हा एकदा क्लिअर करतो. या स्पर्धेमध्ये तो चेंडू प्रॅक्टिस करण्याला परमिशन नाही आहे, सँडीने टाकला होता कारण ते ॲज पर मॅसेजप्रमाणे. तर सगळ्यांनी लक्षात असू द्यात, या स्पर्धेसाठी तो नियम ठेवलेला नाही. इथून पुढच्या स्पर्धांमध्ये तो नियम लागू होईल, तुम्ही बाजूला प्रॅक्टिस करू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय आणि सिंगल धाव येताना दिसते. अटॅक करण्यासाठी जो आता प्रयत्न केला जातोय, मगाशी मी त्याच गोष्टी चर्चा करत होतो. काय तुम्हाला 2 चेंडू शिल्लक असताना नेक्स्ट येणारी ओव्हर तुम्हाला मोठा अटॅक करू देईल का, कोणाच्या हातामध्ये षटक होतं आणि कोणता गोलंदाज येतो त्याचा प्लॅन तुम्ही केलाय का. 4 चेंडू आणि आता हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 6. 4 मध्ये 6. अतुलमध्ये क्षमता तर जरूर आहे, पण सँडी यावला मृदंगने समोर डाईव्ह लगावली, पण हातामध्ये चेंडू नाही विसावला. शिल्डी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याने
अडवलं जरूर. एकच धाव तिथे धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. अतुल आणि आलोक हे दोन्ही मोठे फटके मारणं जाणतात. मोठा फटका मारण्याची क्षमता जरूर आहे, पण संदीप किणी सँडी समोर तो फटका एक्झिक्यूट करणं ही थोडी डिफिकल्ट टास्क आहे. बघूयात सँडी कशा प्रकारे त्या चेंडूला हाताळतात. आणि आलोक ओ यावेळेला काय पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर आशिष पाटील. आशिष पाटील ज्या वेळेला आशिष इलेव्हनमध्ये खेळायचे त्यावेळेला त्यांनी समोरच्या दिशेने मारलेले याच मैदानावरचे चौकार अजूनही डोळ्यासमोर आहेत. सुपर ओव्हर खेळण्याची त्यांना संधी मिळाली होती त्यांच्या संघाला. आशिष पाटीलची ती बॅटिंग. आज पुन्हा एकदा एका चौकाराची अपेक्षा आहे ती धर्मा 11ला. शेवटचे 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. 2 मध्ये 5. आशिषच्या बॅटमधून जर चौकार आला तर 1 बॉल 1, नाही जर आला सिंगल आली तर 1 बॉल 4. सँडी समोर. आशिष ओ यावला डॉट डॉट सेलिब्रेशन करण्याची संधी हितांश क्रियांश 11 या संघाला जवळजवळ मिळाली आहे, कारण 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. एक चमत्कारिक खेळ या मॅच मध्ये परत आणेल धर्मा 11ला, पण इतकं सोपं आव्हान काय अवघड होतं का. चेंडू सीमारेखा जवळ, चांगली फिल्डिंग, मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला. एक सुपर सेव्ह सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय तो हितांश क्रियांश 11 या संघाने. पराभवाचे आहेत धर्मा 11. चला आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव